गोष्ट आहे गोगलगाय आणि बारशाचे आमंत्रण. सकाळ झाली. गोगलगाय उठल्या. आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर येऊन अंगणात आल्या. सकाळचे कोवळे ऊन खात बसून राहिल्या. तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिवताई समोरून येताना दिसली. तिला पाहून गोगलगायनी विचारले, "काय चिवताई, आज सकाळीच कसे येणे केले?" चिवताई म्हणाली, "मी आले आहे बोलावणा करायला. उद्या की नाही माझ्या बाळाचे बारसे आहे. मुद्दाम तुम्हाला सांगायला आले आहे. नक्की यायचे बर का? आणि हे पहा, लवकरच निघा जरा, म्हणजे वेळेवर पोहोचाल. बरं, येऊ मी? अच्छा." असे म्हणून चिवताई दुसरीकडे बोलावणे करायला भुर्रकन ओढून गेल्या. दुसरा दिवस. गोगलगाय अगदी लवकर उठल्या. घाईघाईने तयार झाल्या आणि लगबगीने निघाल्या. बारशाला वेळेवर जावे म्हणून त्यांनी आपला वेगही बराच वाढवण्याचा प्रयत्न केला. खूप खूप वेळ झाला. सगळी सकाळ गेली. दुपार झाली. दुपारही गेली. संध्याकाळ झाली. तरी चिवताईचे घर काही येईना. लांबूनही दिसेना. पण घर येईतोवर चालायचे, बारसे चुकवायचे नाही, असे ठरवून त्या चालतच राहिल्या. शेवटी दूर अंतरावर गोगलगाईंना चिवताईचे घरटे दिसू लागले. घरट्याभोवती खूप गर्दी, खूप गडबड. त्यांना आनंद झाला. त्यांना वाटले, मंडळी दिसत आहेत, धावपळ चालू आहे, म्हणजे बारसे उरकले नव्हते खास. चिवताईची अगदी धांदल उडाली होती. समारंभाला खूप मंडळी आलेली. मैना राणी गोड आवाजात पाहुण्यांचं स्वागत करत होत्या. पोपट दादा त्यांना फांद्यांवर बसवत होता. साळुंकी मावशी गुलाबाच्या पाकळ्यांतून सगळ्यांना मध प्यायला देत होत्या. कावळे काकू मात्र मान इकडे तिकडे करून हवे नको पाहत होत्या. फुलपाखरे मात्र रंगीबेरंगी सुंदर कपडे घालून इकडून तिकडे तिकडून इकडे उगीचच मिरवत होती. शेवटी एकदाच्या हाश हुश करत गोगलगाय घरट्यापाशी पोहोचल्या. धापा टाकत म्हणाल्या, "पहा चिवताई, आले की नाही बाई वेळेवर बारशाला." यावर जमलेली सर्व मंडळी खो खो हसू लागली. त्या हसण्यामुळे बिचाल्या गोगलगाय अगदी गोऱ्यामोऱ्या झाल्या. मग चिवताई म्हणाली, "अहो गोगलगाय, बारसे कुठले? ते तर मागेच झाले. आज माझ्या बाळाचं लग्न आहे. बरे झाले तुम्ही बारशाला निघालात, म्हणून निदान लग्नाला तरी वेळेवर पोहोचलात." गोष्ट आवडली का? मग काय पाहता, एक लाईक करा लगेच. शेअर करा तुमच्या खास मंडळींना, कारण गोष्टी ऐकण्यात जितकी मजा तेवढीच त्या शेअर करण्यात सुद्धा. आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्याही गोष्टी असणार आहेत अजून भन्नाट.